हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय. ओके, कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय असतं, मार्केटमध्ये कॅन्डल्स का बनतात आणि कशा बनतात. ओके, तर कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय हे समजण्याच्या आधी आपण दोन टॉपिक समजून घेऊया. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड म्हणजे काय असतं. ओके, जेणेकरून सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा मी तुम्हाला यूज करणार तेव्हा तुम्हाला कळणार की सपोर्ट काय असतो आणि रेजिस्टन्स काय असतो. ओके, तर सपोर्ट काय असतं की एक पर्टिक्युलर लेवल असते मार्केटमध्ये की जिथं सेलर्स खूप जास्त प्रमाणात असतात बायर्सपेक्षा. ओके, त्या सपोर्ट लेवलपासून काय होतं की किंमत पुढील घसरण थांबते किमतीची. म्हणजे जी मार्केट येतं बघा, इथून खाली जाण्यास पुन्हा थांबलंय आणि इथून अपसाईडला गेलं, पुन्हा त्याच लेवलला मार्केट आल्यानंतर खाली न जाता ट्रेंड चेंज झाला आहे. ओके, त्याला आपण सपोर्ट लेवल म्हणतो. एका सपोर्ट लेवलपासून काय होते, किमतीची पुढील घसरण थांबते आणि किंमत वाढण्यास सुरुवात होते, म्हणजेच अपसाईडला जाते. ओके, त्यानंतर रेजिस्टन्स म्हणजे काय असतं की एक पर्टिक्युलर लेवल आहे जिथे खरेदी करणाऱ्यापेक्षा म्हणजे बायरपेक्षा सेलर्स खूप जास्त असतात. त्यामुळे काय करतात की प्राइसला वरती न जाऊ देता खाली पुश करतात. रेजिस्टन्स लेवलपासून किमतीची पुढील वाढ थांबते. बघा, इथं आली, रेजिस्टन्स घेतला, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा रेजिस्टन्स लेवलला गेलं, तिथून किंमत वर जाण्याऐवजी खाली येते. म्हणजे काय होतं की मार्केट वर जाण्यापासून थांबत आहे आणि मार्केटची प्राइस खाली येतात. त्या पर्टिक्युलर लेवलला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहे की ट्रेंड म्हणजे काय असतं. ओके, तर ट्रेंड म्हणजे काय असतं बघूया मित्रांनो. ट्रेंड, तीन प्रकारचे ट्रेंड आहेत मार्केटमध्ये. ओके, कुठला तर एक अप ट्रेंड, दुसरा डाऊन ट्रेंड आणि तिसरा असतो एक साईडवेज. ओके, साईडवेज मार्केटमध्ये आपण सहसा ट्रेड करणं अवॉइड करतो आपण, जेणेकरून एकतर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड असेल तरच ट्रेड करत असतो, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट चांगला होणार. तर अप ट्रेंड काय असतं ना की हा एक बुलिश ट्रेंड आहे. ओके, बुलिश ट्रेंड असल्यामुळे यामध्ये तेजी असते. ओके, यामध्ये काय असतं ना की मार्केट हायर हाय आणि हायर लो बनवत चालतं, म्हणजे अशा प्रकारे. ओके, एक रिट्रेसमेंट घेतल्यानंतर पुन्हा वरच्या साईडला जाते प्राइस. ओके, त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. ओके, त्यानंतरचा ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड म्हणजे काय असतं की ज्यामध्ये मार्केट लोअर हाय आणि लोअर लो बनवते, अशा प्रकारचे, त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. ओके, अगदी सोप्या भाषेत सांगत आहे मित्रांनो, समजून घ्या. ओके, साईडवेज ट्रेंड काय असतो की साईडवेज ट्रेंडमध्ये काय होतं की एक सेम लेवलला हाय असतो मार्केटचा आणि तो एक रेजिस्टन्स म्हणून वर्क करतो, खाली एक सेम लेवलला लो असतो, तो एक सपोर्ट म्हणून काम करतो. आपण बघितलं की सपोर्टपासून मार्केटची प्राइस खाली जात नाही आणि रेजिस्टन्सपासून वरती जात नाही. तर रेजिस्टन्स आला, मार्केटची प्राइस खाली आली, पुन्हा सपोर्ट घेतला, वरती गेली. अशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेत मार्केट एक सेम हाय आणि सेम लो बनवतो, त्याला आपण साईडवेज ट्रेंड म्हणतो. ओके, आता आपण प्रॉपर बघूया की कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय असतं. कॅन्डलस्टिक्समध्ये मार्केटमध्ये दोन प्रकारचे कॅन्डल असतात मित्रांनो. एक रेड असते आणि एक ग्रीन कलरची कॅन्डल असते. जी ग्रीन कलरची कॅन्डल असते तिला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. ही बायर्समुळे बनते असं आपण समजूया. ओके, यामध्ये काय असतं ना की ओपन ॲट लोअर प्राइस. बघा, ओपन इथं झाली लोअर प्राइसला, प्राइस अशा प्रकारे वरती जात आहे. फॉर एक्झाम्पल इथं 50 आहे, इथं 30 आहे आणि इथं 100 आणि इथं 110 आहे. ओके, अशा प्रकारचं आपण समजूया. इथं बघा, ओपन ॲट लोअर प्राइस, लोअर प्राइसला ओपन झाली 50ला आणि क्लोज ॲट हायर प्राइस, क्लोज मात्र 100 रुपीजला झाली, त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. यामध्ये काय होतं की मार्केट प्राइस, बघा अशा प्रकारे कॅन्डलचं फॉर्मेशन होतं. मी तुम्हाला समजून सांगतो, लक्ष द्या मित्रांनो. हे बघा की एक मार्केट प्राइस इथं ओपन होते, मार्केट खाली जातं, खाली गेल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉईंटला लो बनवतं, पुन्हा मार्केट प्राइस वरती जातं आणि पुन्हा मार्केट खाली येतं आणि इथं क्लोज करतं. म्हणजे मार्केट काय होतं की अशा प्रकारे पॅटर्न बनवतं. ओके, इथं लो, इथं ओपन, इथं क्लोज आणि इथं हाय, त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. त्याच प्रकारे सेम मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल असते, तिला आपण बेअरिश कॅन्डल म्हणतो. बेअरिश कॅन्डलमध्ये काय असतं ना की ओपन ॲट हायर प्राइस, काय ओपन इथं झाली 100 रुपीजला फॉर एक्झाम्पल आणि क्लोज मात्र खाली 30 रुपीजला येऊन झाली फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आणि लो एका पर्टिक्युलर लेवलला जाऊन अपसाईडला मार्केट पुश करतात बायर लोक आणि एका या लेवलला येऊन क्लोज करतात. तर काय होतं की इथं बायर्स लोक वरती नेऊ शकत नाहीत मार्केटला. जर ओपन प्राइसच्या वरती नेले असतं तर ही एक बुलिश कॅन्डल झाली असते, त्यामध्ये बायर्स खूप जास्त प्रमाणात आहे असे आपण समजलं असतो. पण इथं काय होते की ओपन ॲट हायर प्राइस आणि क्लोज ॲट लोअर प्राइस असल्यामुळे याला आपण बिअरिश कॅन्डल म्हणतो. ओके, त्यानंतर आता आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघूया. त्यामध्ये सर्वात पहिला पॅटर्न बघूया आपण की हॅमर कॅन्डल. हॅमर कॅन्डल काय असतं मित्रांनो, एका हातोड्यासारखी असते. ओके, ही एक, जेवढे नेम तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसतील ना मित्रांनो, तेवढे सर्व बुलिश पॅटर्न आहेत. ओके, हे सगळे बुलिश पॅटर्न आहे आणि जेवढे रेड कलरमध्ये दिसतील ना, तर रेड कलरमधले सर्व बेअरिश पॅटर्न आहे. ओके, बुलिश पॅटर्न नंतर मार्केट अपसाईडला जाण्यास सुरुवात होते आणि बेअरिश पॅटर्न नंतर मार्केट डाऊन साईडला जाण्यास तयार होते. ओके, हा एक हॅमर बुलिश पॅटर्न असतो. बुलिश पॅटर्न असल्यामुळे हा आपल्याला एका
सपोर्ट लेवलला मिळतो, कारण इथून मार्केटची प्राइस वर साईडच्या साईडला जाऊ शकते. ओके, हे बघा एका डाऊन ट्रेंड नंतर मार्केटची प्राइस अप साईडला जात आहे, म्हणजे डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला हा पॅटर्न दिसतो, हा एका सपोर्ट लेवलला मिळतो. ओके, त्यामुळे इथं आपण एंट्री कुठे घेतो की एंट्री कॅन्डलच्या हायला आपण एंट्री घेतो आणि लोअर साईडला वीकच्या आपण स्टॉप लॉस लावतो. अशा प्रकारे आपण या कॅन्डलस्टिकचा वापर करू शकतो. ओके, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो चार्टमध्ये की हे एक प्रकारची एक हॅमर कॅन्डल आहे. ओके, हे बघा इथं तुम्ही एक हॅमर कॅन्डल बघू शकता. ही कॅन्डलचं काय ना की आपण जेव्हा हाय ब्रेक होतो तेव्हा आपण एंट्री घेतो. ओके, आणि जेव्हा लोअर साईडला तिथं आपण स्टॉप लॉस लावतो. अशा प्रकारे कॅन्डलचा आपण सपोर्टला यूज करून प्रॉफिट बनवू शकतो. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो शूटिंग स्टार पॅटर्न. ओके, शूटिंग स्टार पॅटर्न काय असतं ना की शूटिंग स्टार पॅटर्न हा एक रेजिस्टन्स लेवलला मिळणारा पॅटर्न आहे. ओके, रेजिस्टन्स लेवलला मिळतो म्हणल्यावरती हा एक बिअरिश पॅटर्न आहे. एका अप ट्रेंड नंतर आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर मार्केट प्राइस सेलर लोकांकडून खाली ढकलण्यात येते आणि एक डाऊन साईडचा ट्रेंड चालू होतो, त्याला आपण शूटिंग स्टार म्हणतो. हा अशा प्रकारे दिसतो. ओके, त्यामध्ये बघा हा एक अप ट्रेंड चालू होता मार्केटमध्ये, त्यानंतर एक शूटिंग स्टार दिसला, तिथं आपण स्टॉप लॉसला अप साईडला लोअर साईडला एंट्री घेतली आणि अशा प्रकारे आपण डाऊन साईडला जाऊन टार्गेट घेऊ शकतो. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे बुलिश इंगल्फिंग. इंगल्फिंग म्हणजे काय ना मित्रांनो की एखाद्या गोष्टीला गिळणे. ओके, इथं बघा तुम्ही ही एक रेड कॅन्डल आहे, या रेड कॅन्डलला पूर्णपणे ग्रीन कॅन्डलने गिळालेला आहे. हा एक काय ना की बुलिश पॅटर्न आहे. ओके, त्यामुळे आपल्याला एका सपोर्ट लेवलला मिळणार. यामध्ये दोन कॅन्डल असतात, फर्स्ट रेड कॅन्डल असते, सेकंड ग्रीन कॅन्डल असते. जर ग्रीन कॅन्डल फर्स्ट रेड कॅन्डलला पूर्णपणे गिळून घेते, त्याला आपण इंगल्फ करणे म्हणतो. यामध्ये काय कळतं आपल्याला की बायर्स आता स्ट्रॉंग झालेले आहे, सेलर लोकांना पूर्णपणे गिळून घेतलेला आहे. एका डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला हा पॅटर्न बघायला मिळतो. त्यानंतर पॅटर्न सपोर्ट लेवलला बनल्यानंतर इथून मार्केट अपसाईडला जाण्यास सुरुवात होऊ शकते. ओके, बघा चार्टमध्ये एक्झॅक्ट पॅटर्न बनलेला आहे. एक डाऊन ट्रेंड नंतर बुलिश इंगल्फिंग पॅटर्न, त्यानंतर आपण अपसाईडला एंट्री घेणार, लोअर साईडला स्टॉप लॉस लावणार आणि अशा प्रकारे अपसाईडला गेल्यानंतर टार्गेट बुक करणार. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो बिअरिश पॅटर्न. ओके, बिअरिश इंगल्फिंग. बिअरिश इंगल्फिंगमध्ये काय असतं की एक रेड कलरची कॅन्डल एका ग्रीन कलरच्या कॅन्डलला पूर्णपणे गिळून टाकते आणि हा बिअरिश पॅटर्न आहे, म्हणजेच इथून मार्केट खाली येण्यास सुरुवात होते. त्यामुळे हा रेजिस्टन्स बनवून लेवलला आपल्याला बघायला मिळतो नेहमी. हा एका अप ट्रेंड नंतर बसतो, रेजिस्टन्स लेवलला बघायला मिळतो. यामध्ये पहिली कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल असते आणि सेकंड कॅन्डल रेड कॅन्डल असते. तर ही रेड कॅन्डल काय करते ना की पूर्णपणे गिळून घेते या फर्स्ट कॅन्डलला. ओके, यामध्ये एंट्री कुठं होते आपली कॅन्डलच्या लोअर साईडला इथं आणि स्टॉप लॉस अप साईडला. अशा प्रकारे मार्केट डाऊन गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करतो. चार्टमध्ये तुम्ही बघू शकता हा पॅटर्न आपण क्लिअरली बघू शकतो की एका ग्रीन कॅन्डलला या रेड कॅन्डलने पूर्ण गिळून घेतलेलं आहे. त्यामुळे इथं बिअरिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झाला. त्यानंतर आपण इथे एंट्री, इथं आपला असणार आहे SL आणि अशा प्रकारे आपण स्टॉप लॉस टार्गेट घेऊया. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो मॉर्निंग स्टार. ओके, मॉर्निंग स्टार पॅटर्न काय आहे ना की मॉर्निंग स्टार पॅटर्न एक आपल्याला सपोर्ट लेवलला बघायला मिळतो. हे एका सपोर्ट लेवलला बघायला मिळतो. एक डाऊन ट्रेंड नंतर हा पॅटर्न तयार होतो आणि तिथून मार्केट अप ट्रेंडकडे जाण्यास सुरुवात होते. यामध्ये काय कळतं आपल्याला की बायर्स लोक आता सेलर लोकांपेक्षा स्ट्रॉंग झालेले आहेत आणि मार्केटला आता वरती नेणार आहेत. त्या चार्टमध्ये बघूया. ओके, एक डाऊन ट्रेंड येत होता, या सपोर्ट लेवलला काय झालं की एक रेड कॅन्डल नंतर छोटीशी ग्रीन कॅन्डल आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता की पहिल्या या रेड कॅन्डलचा लो कुठल्याच कॅन्डलने ब्रेक केलेला नाही, म्हणजे आता इथं सेलर लोक ॲक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे इथे लो ब्रेक झालेला नाही. या ठिकाणी आपण या गोष्टीचा फायदा घेऊन इथे एंट्री घेऊन लोअर साईडला स्टॉप लॉस लावून अशा प्रकारे अपसाईडचा मूव्ह कॅप्चर करू शकतो. ओके, त्यानंतरचा पॅटर्न बघूया मित्रांनो. त्यानंतरचा पॅटर्न आहे इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार काय आहे ना की एक बिअरिश पॅटर्न आहे. बिअरिश म्हणजे मंदीचा पॅटर्न आहे. ओके, इथून मार्केट खाली जाण्यास सुरुवात होते, त्यामुळे हा पॅटर्न आपल्याला रेजिस्टन्स लेवलला बघायला मिळणार आहे. एका अप ट्रेंड नंतर हा पॅटर्न मिळतो. रेजिस्टन्स लेवलला पॅटर्न मिळाल्यानंतर तिथून मार्केट प्राइस डाऊन साईडला जाण्यास सुरुवात होते. ओके, तुम्ही चार्टमध्ये बघू शकता हे तीन पॅटर्न. ओके, हे तुम्हाला शूटिंग स्टार पॅटर्न इव्हनिंग स्टार पॅटर्न बघायला मिळणार आहे. हे बघा इथे एक रेड कॅन्डल आहे, त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर इथं आपण एंट्री घेणार. एंट्री झाल्यानंतर आपला अपसाईडला स्टॉप लॉस असणार आणि त्याप्रमाणे आपण आपलं टार्गेट बुक करणार मार्केट खाली गेल्यानंतर. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो 3 व्हाईट सोल्जर. ओके, 3 व्हाईट सोल्जर काय असतं की 3 मोठ्या बॉडीच्या स्ट्रॉंग बॉडीच्या 3 कॅन्डल असतात ग्रीन कलरच्या, त्याला आपण व्हाईट सोल्जर म्हणतो. ओके, हा एका सपोर्ट लेवलला आपल्याला बघायला मिळतो. एक डाऊन ट्रेंड नंतर सपोर्ट लेवलला
3 ग्रीन कॅन्डल बनतात. त्यानंतर मार्केटमध्ये बायर्स लोक आता खूप स्ट्रॉंग आहेत असं आपण समजून घेतो आणि अशा प्रकारे वरती एंट्री घेऊन खालचा स्टॉप लॉस लावून आपण वरचा मूव कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आपण चार्टमध्ये बघू शकतो. हा एक बुलिश पॅटर्न असतो. हे बघा, एक डाऊन ट्रेंड येत होता. डाऊन ट्रेंड नंतर या रेड कॅन्डलने मार्केटमध्ये सेलर लोक दिसत होते आपल्याला, पण काय झालं की नेक्स्ट कुठल्याच कॅन्डलने त्याचा लो ब्रेक झाला नाही. ही फर्स्ट ग्रीन कॅन्डल, सेकंड ग्रीन कॅन्डल आणि थर्ड ग्रीन कॅन्डल 50%च्याही वरती येऊन क्लोज झालेले आहे. यानंतर आपल्याला काय कळतं की मार्केटमध्ये आता बुलिश लोक म्हणजे बायर्स लोक ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि मार्केट आता अपसाईडला जाऊ शकतो. इथं बघा, आपण इथे एंट्री घेऊन स्टॉप लॉस लावू शकतो आणि अशा प्रकारे हा अपसाईडचा मूव कॅप्चर करू शकतो. आता आपण बघूया मित्रांनो 3 ब्लॅक क्राउज. ओके, 3 ब्लॅक क्राउज काय असतात की 3 रेड कलरचे कॅन्डल असतात. ज्याप्रमाणे 3 ब्लॅक शोल्डरमध्ये 3 ग्रीन कॅन्डल असतात, त्याप्रमाणे यामध्ये 3 रेड कॅन्डल असतात. यामध्ये यांच्या बिग बार कॅन्डल असतात. बिग बार म्हणजे काय की मोठी बॉडी असते यांची. बघा तुम्ही, छोटी छोटी वीक असू शकते. आपण चार्टमध्ये समजून घेऊया. हे बघा, मार्केट इथं अपसाईडला जात होतं अप ट्रेंडमध्ये. एका रेजिस्टन्सला काय झालं की इथं एक ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक न करता इथं 3 रेड कॅन्डल बनले, तुम्ही बघू शकता. ओके, इथं 3 ह्या रेड कॅन्डल बनल्यानंतर इथं आपल्याला कळतं की आता सेलर लोक भरपूर प्रमाणात स्ट्रॉंग झालेले आहेत आणि आपण इथं अशा प्रकारची एंट्री घेऊन इथं स्टॉप लॉस लावून आपण हा डाऊन साईडचा मूव कॅप्चर करू शकतो. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो बुलिश हरामी. बुलिश हरामी म्हणजे काय की एक रेड कॅन्डल असते, एका डाऊन ट्रेंड चालू असतो, रेड कॅन्डल असते, सेलर्स लोक मार्केटमध्ये स्ट्रॉंग असतात. पण त्यानंतर काय होतं की सेलर्स लोक वीक झालेले असतात, बायर्स लोक मार्केटमध्ये वर्चस्व आलेलं असतं. त्यामध्ये काय होतं की ग्रीन कॅन्डल, त्यानंतरचे ग्रीन कॅन्डल फॉर्म होते. ती फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक करत नाही आणि अप हाय पण ब्रेक करत नाही, पण कॅन्डलच्या इनसाईडमध्ये राहते. म्हणजेच ही बघा, ही एक लेडीज आहे आणि यामध्ये हा बेबी दिसतो आपल्याला. हरामीचा अर्थ काय होतो जपानमध्ये की जपानीज लँग्वेजमध्ये हरामी म्हणजे एक प्रेग्नंट वुमेन. ओके, ही एक वुमेन आहे आणि म्हणजे याच्यामध्ये हा एक बेबी आहे असाचा मिनिंग होतो. आणि यानंतर काय होतं की बायर्स लोकांचं आपल्याला स्ट्रॉंगनेस दिसून मार्केट अपसाईडला जाताना दिसते. ओके, बुलिश पॅटर्न आहे, सपोर्ट लेवलला मिळतो ऑफकोर्स आणि बायर्स ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसतात. हे बघा, तुम्ही चार्टमध्ये बघू शकता. हा एक डाऊन ट्रेंड येत होता मित्रांनो. त्यानंतर ही एक रेड कॅन्डल आपल्याला सेलर्स लोक दिसत आहे, पण त्यानंतर काय होतं की या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही. ही ग्रीन कलरची कॅन्डल किंवा हे 3 कॅन्डल बघा या रेड कॅन्डलच्या आतमध्ये आहेत, म्हणजे ही मदर कॅन्डल आणि हे बेबी कॅन्डल आहेत. त्यानंतर जसं इथचा हाय ब्रेक होतो ना, इथं बायर्स लोक ॲक्टिव्ह होतात, इथं आपण एंट्री घेऊ शकतो. कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस असतो आणि अशा प्रकारे आपण हा अप मूव कॅप्चर करतो. ओके, अशा प्रकारे या कॅन्डल स्टिकचा यूज होतो मार्केटमध्ये. त्यामध्ये आहे बेरिश हरामी. त्यानंतरचा पॅटर्न यामध्ये सेम, त्यामध्ये एक रेड कॅन्डल मदर कॅन्डल असते, तशीच यामध्ये एक ग्रीन कॅन्डल मदर कॅन्डल असते आणि एक रेड कॅन्डल बेबी कॅन्डल असते. ओके, यामध्ये काय होतं की हा एक ट्रेंड रिव्हर्सचा पॅटर्न आहे. निश्चितच बेरिश पॅटर्न असल्यामुळे आपल्याला हा एक रेजिस्टन्स लेवलला बघायला मिळतो आणि इथं कळतं आपल्याला की सेलर्स आता स्ट्रॉंग होणार आहेत. चार्टमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो, एक अपसाईड मूव्ह चालू होता मार्केटमध्ये, अप ट्रेंड चालू होता. अप ट्रेंडमध्ये एक ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसते, त्यानंतरची तुम्ही छोटीशी ही रेड कॅन्डल बघू शकता, म्हणजे या मदर कॅन्डलच्या आतमध्ये ही बेबी कॅन्डल. आणि त्यानंतर जसं या कॅन्डलचा लो, इथं आपण एंट्री घेऊ शकतो. इथे एंट्री घेतल्यानंतर कॅन्डलचा हा आपला स्टॉप लॉस असतो आणि त्यानंतर आपण हा अशा प्रकारचा हा मूव कॅप्चर करू शकतो. असा या कॅन्डल स्टिकचा या पॅटर्नचा यूज होतो. ओके, त्यानंतर एक पॅटर्न आहे मित्रांनो इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय की उलटा हातोडा. आता उलटा हातोडा काय असतं की बघा, मार्केट डाऊन साईडला जात असतं, मार्केट इथं ओपन होतं. ओके, इथं ओपन झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला जातं, पण बायर्स लोक येतात मार्केटला अपसाईडला नेतात. पण इथला जो हा प्रेशर असतो सेलर लोकांचा, हा पुन्हा मार्केटला खाली येऊन इथं क्लोज करतो. पण क्लोजिंग प्राइस काय होतं ना की या ओपन प्राइसच्या वरती असते, त्यामुळे इथं ग्रीन कलरची कॅन्डल फॉर्म होते. ओके, त्यानंतर काय होतं की मार्केटमध्ये सेलर्स लोक वीक झालेले आपल्याला दिसतात आणि जसा या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो त्यानंतर आपण एक एंट्री घेऊन अपसाईडचा मूव कॅप्चर करू शकतो. ओके, हे बघा, रेड ॲट सपोर्टला मिळतं आपल्याला ही कॅन्डलचा रेड किंवा ग्रीन कलर असू शकतो, तुम्ही चार्टमध्ये बघू शकता. हे बघा, एक डाऊन ट्रेंड चालू होता, इथं एक इन्व्हर्टेड हॅमर बनला. जसा हॅमरचा हाय ब्रेक झाला, इथं आपण एंट्री करू शकतो आणि कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस असतो. त्यानंतर आपण हा एक अपसाईडचा मूव आपण चांगल्या प्रकारे कॅप्चर करू शकतो कॅन्डलच्या मदतीने. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो हँगिंग मॅन. ओके, हँगिंग मॅन काय असतं ना की एक लढकणारा माणूस दिसतो आपल्याला. हा कुठं दिसतो, एक रेड कलरमध्ये लिहिलं, म्हणजे हा एक बेअरिश पॅटर्न आहे. हा एका रेजिस्टन्स लेवलला दिसतो मित्रांनो, एक अप ट्रेंड नंतर दिसतो, एक रेजिस्टन्स लेवलला हँगिंग मॅनचा पॅटर्न तयार होतो. यामध्ये कळतं आपल्याला की आता
कॅन्डल तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, पण या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर मार्केट आणखी वरती जाऊ शकतं. पण इथं काय होतं की कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही आणि लो ब्रेक होतो, तेव्हा आपल्याला कळतं की आता सेलर्स लोक फार इंटरेस्टेड आहेत मार्केटमध्ये आणि मार्केटला खाली नेणार आहेत. आता चार्टमध्ये बघा, हा एक अप ट्रेंड चालू असतो. यामध्ये काय होतं की या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही या रेड कॅन्डलमुळे, आणि ही एक रेड कॅन्डल एक हँगिंग मॅनचा पॅटर्न तिथं तयार होतो. जेव्हा या छोट्याशा रेड कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होतो ना मित्रांनो, तेव्हा आपण एंट्री घेऊन वरच्या साईडचा स्टॉप लॉस लावून हा एक लोअर साईडचा मूव कॅप्चर करू शकतो. ही कॅन्डल नेहमी रेजिस्टन्सला तयार झालेली असते. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो ट्विझर बॉटम. ट्विझर बॉटम म्हणजे काय असतं की बॉटमला हा पॅटर्न तयार झालेला दिसतो, म्हणजे सपोर्ट लेवलला एका डाऊन ट्रेंड नंतर हा पॅटर्न बनतो. यामध्ये काय होतं की दोन्ही कॅन्डलचा लो हा सेम असतो. तुम्ही बघू शकता, लो ब्रेक होत नाही, फर्स्ट कॅन्डलचा लो सेकंड कॅन्डल ब्रेक करत नाही आणि ग्रीन कलरमध्ये फॉर्म होते. आणि त्यानंतर आपल्याला कळतं की मार्केटमध्ये आता बायर्स लोक आलेले आहे, आता मार्केट अपसाईडला जाऊ शकते. ही एका सपोर्ट लेवलला मिळतं. आफ्टर डाऊन ट्रेंड असते ही पॅटर्न बनलेला. यामध्ये दोन्ही कॅन्डलचा लो सेम असतो. सेलर्स वीक आहेत आणि बायर्स स्ट्रॉंग आहे असं आपल्याला यातून दिसतं. चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की एक डाऊन ट्रेंड चालू होता, हा बॉटमला एक पॅटर्न बनतोय. बघा, दोन्ही कॅन्डलमुळे इथं लो ब्रेक नाही झालेला. इथं काय होतं की लो ब्रेक नाही झाल्यामुळे आपल्याला कळतं की इथं सेलर लोक आता तेवढे इम्पॉर्टन्स नाही. इथं काय होतं की आपण या कॅन्डलच्या अपसाईडला इथं एंट्री घेऊन इथं स्टॉप लॉस लावू शकतो. यामध्ये काय होतं की स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो. इथं तुम्ही बघू शकता की स्टॉप लॉस इथं पण या कॅन्डलचा लो ब्रेक नाही झाला, पण इथं काय झालं की आपण जर इथं एंट्री, या कॅन्डलचा हाय ब्रेक नाही झालेला, या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला असता तर इथं एंट्री घेतली असती, पण इथं हाय ब्रेक नाही झाला म्हणून आपण तिथे एंट्री घेत नाही. आता या कॅन्डलचा हाय इथं ब्रेक झाला, ही कॅन्डलवरती सस्टेन झाली म्हणून आपण इथे एंट्री घेतलेली आहे, आणि या प्रकारे आपण अप मूव्ह कॅप्चर करू शकतो. ओके, त्यानंतरचा पॅटर्न आहे मित्रांनो ट्विझर टॉप. टॉप आहे म्हटल्यावरती हा रेजिस्टन्स लेवलला बनलेला आपल्याला दिसतो. सेम ट्विझर बॉटमच्या अपोजिट एका अप ट्रेंड नंतर बघायला मिळतो, रेजिस्टन्सला असतो. या दोन्ही कॅन्डलचा हाय सेम असतो, त्यामध्ये लो सेम होता, या कॅन्डलमध्ये हाय सेम असतो. ओके, इथं बायर्स वीक झालेले दिसतात आणि सेलर स्ट्रॉंग झालेले दिसतात. तुम्ही इथं बघू शकता पॅटर्न चार्टमध्ये की इथं काय झालं की मार्केट आल्यानंतर इथं बघा, या दोन्ही कॅन्डलनी इथं हाय ब्रेक नाही केलेला, मार्केटचा हाय सेम आहे. तर इथं काय येणार, आपला SL येऊ शकतो, आणि इथं आपण कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर ही कॅन्डल खाली सस्टेन झालेली आहे, त्यामुळे इथं एंट्री घेणार आणि इथं स्टॉप लॉस असणार आपला. त्यानंतर आपल्याला एक डाऊन ट्रेंड आपल्याला चांगल्या प्रकारे कॅच करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न होते. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल आणि आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.